नमस्कार, मी विराज तुमच्यासाठी घेऊन आलो आहे एक नवीन व्हिडिओ। आज आपण जाणार आहोत पाली येथील बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी। आम्ही सर्वात पहिले येथील भक्तनिवास मधील एक रूम बुक केली। येथील भक्तनिवासातील सोय खूप छान आहे। सामान वगैरे ठेवून आम्ही फ्रेश झालो। येथे 2 भक्तनिवास आहेत, भक्तनिवास 1 व 2। आम्ही भक्तनिवास 2 येथे थांबलो। येथे एसी व नॉन एसी रूम आहेत, तसेच इथे लिफ्टची सुविधा आहे, त्यामुळे येथे वयस्कर लोकांची गैरसोय होत नाही। इथे बाहेरून येणाऱ्या लोकांसाठी महाप्रसादाची सोय करण्यात आलेली आहे। आजूबाजूला सुंदर गणेश मूर्ती, पूजा साहित्य व प्रसादाची विविध दुकाने आहेत। भक्तांना राहण्यासाठी सर्व मंदिराच्या ठिकाणी धर्मशाळा, हॉटेल, MTDCचे रिसॉर्ट उपलब्ध आहेत। येथे आधी धुंडी विनायकाचे दर्शन घेण्याची प्रथा आहे, त्यामुळे तेथे जाऊन धुंडी विनायकाचे दर्शन घेतले व तिथून जवळच बल्लाळेश्वराचे पवित्र मंदिर आहे। येथे भिंतीवर छान प्रतिमा चित्रित केल्या आहेत, ज्यामध्ये बल्लाळाची कथा सांगण्यात आली आहे। अष्टविनायकातील हा एकच असा गणपती आहे की जो भक्ताच्या नावाने प्रसिद्ध आहे। धुंडी विनायकाचे दर्शन घेऊन आम्ही बल्लाळेश्वराचे दर्शन घेण्यासाठी गेलो। सकाळी सकाळी खूप छान दर्शन झाले, खूप छान पूजा सुरू होती। पवित्र मंत्रोच्चार कानावर पडताच कान तृप्त झाले। ह्या मंदिराची रचना वैशिष्ट्यपूर्ण आहे। जेव्हा सूर्य उगवतो तेव्हा त्याची किरणे मूर्तीच्या अंगावर पडतात। ह्या मंदिराच्या दोन्ही बाजूला तलाव आहेत, त्यातील एकाचे पाणी रोजच्या पूजेला वापरले जातात। श्री गणेशाचे दर्शन घेऊन आम्ही पुढील प्रवासाला निघालो। पुन्हा भेटूया आपण एका नवीन ठिकाणी। तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।